नंबर प्रभाग आहे। या 9 नंबर प्रभागामध्ये 4 उमेदवार असताना आम्ही कोकण या प्रभागातून आपले पक्षाचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, वंचित बहुजन आघाडीचे आमचे संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी, संपूर्ण पदाधिकारी जागा या जातीयवादी सत्तांध पक्ष जे आहेत त्यांच्या विरोधात देण्याचा आमचा असेल, उभाटा असेल, शरद पवारांचा पक्ष असेल, यांच्याशी मी स्वतः बोलणी करायला गेलो। त्याबरोबर तुम्हाला सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटतं की जसा 9 नंबर प्रभाग आहे तसा 8 नंबरमध्ये देखील आपले उमेदवार आहेत, 10 नंबरला देखील उमेदवार आहेत, 10 नंबरला आमचे सुरेश अण्णा लोंढे हे देखील उमेदवारी करत आहेत, विशाल देखील चालू आहेत, काही उमेदवार आमचे आहेत, अधिक उमेदवार आम्ही देणार आहोत। या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पुरुषांना विनम्र अभिवादन करतो। सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी निवडणुकीचे कार्यालय शंकर अण्णा खरात यांच्या मिसेस सोनालीताई या ठिकाणी महानगरपालिकेच्या 9 नंबर प्रभागातून उभे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे एकत्र येऊन हे सीट कुठल्याही हालतमध्ये महानगरपालिकेत निवडून यावं याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की वंचित बहुजन आघाडी आज संपूर्ण महाराष्ट्रात घोडदौड करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे जवळजवळ 74 ते 75 नगरसेवक निवडून आलेत, 5 नगराध्यक्ष निवडून आलेत आणि हीच परंपरा आपल्याला धुळे शहरात देखील दाखवायची आहे। जास्तीत जास्त धुळे शहरातून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं आणि त्याप्रमाणे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावं ही मी सगळ्यांना विनंती करतो। जय भीम, जय भारत।